तर जय शिवराय भावांना आणि त्यांच्या बहिणींना, मी तुमचा लाडका सूरज. आज जायचं होतं आम्हाला आमच्या मित्राच्या वावराकडे, पण काय ह्या तिघाला गाडीच भेटली नाही. मग काय ह्या तिघी तर रडायच लागल्या. पण त्या बिचाऱ्यांना सोडून आम्ही गेलो गावाकडे. म्हणलं ब्लॉगसाठी एक व्हिडिओ काढून घ्या. दीदी ते आहे पण म्हणले, नंतर म्हणायला लागले दीदी बस रे बाबा, तू पाडशील आम्हाला त्या ब्लॉगच्या नादात. त्याच्यामुळे काय नंतर दीदी म्हणाली माझ्याकडे देऊन टाक तू फोन. मग दीदीनं फोन घेऊन टाकला बाबा. फायनली मग काही वेळाने आम्ही पोचलो आमच्या मित्राच्या वावरामध्ये. मेन तर आज कार्यक्रम होता तिथं डाळवाट्याचा. मग काय आम्ही डाळवाट्यासाठी खाण्यासाठी गेलो मेन म्हणलं तर. बघू शकता तुम्ही वावराकडे किती भारी मस्त वातावरण आहे. पहिले पेट पूजा फिर काम दूजा हा मंत्र ध्यानी धरून डबल बसलो आम्ही आमचे डाळबट्टी चोरण्यासाठी. डाळबट्टी चोरून गिरून मस्त आम्ही जेवण केलं. जेवण गिवण करून आम्ही परत निघलो आमच्या घरासाठी. घरात जाता जाता म्हणलं थोडंसं मादामध्ये रस पिऊन घ्या. लेच ही मुलगी का म्हणते बघा. करो सब्सक्राइब करो एंड फॉलो करो. हमारे वीडियो में बहुत सारे लाइक एंड फॉलो एंड सब्सक्राइब करने चाहिए. मग काय रसगीस पिऊन आम्ही परत निघलो आमच्या घरासाठी. प्रवास तर आमचा सुखत चालू होता. ह्यावेळेस मी कॅमेराने धरला. दीदी म्हणली मीच धरते बा कॅमेरा, काही टेन्शन. एकदम भारी ते जेवण होतं. हे ऋषिका सांगत होत सगळ्याला. ते सांगत आम्ही परत निघलो मग आमच्या घरासाठी. रात्री घरी येताच आम्हाला पुरे संध्याकाळचे 7-7:30 वाजले होते. घरी आल्यावर सुद्धा आम्ही डाळवाट्टे आणले होते. मग ते डबल एकदा चोरून खाल्ल्या. आम्ही तर खातो आता डाळवाट्टे. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र मित्रांनो.